नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. मुंबईतील काही जागांवरून मनसे आणि महायुतीत चर्चा सुरू. ज्या मतदारसंघात मनसे मजबूत असेल तिथे महायुतीने उमेदवार देऊ नये यासाठी चर्चा सुरू, सूत्रांची माहिती. तर काही ठिकाणी मनसेही महायुती विरोधात उमेदवार देणार नाही, सूत्र. शिंदेंना मुख्यमंत्री केला हा आमच्या माणसांचा त्याग. शहांचं मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून मोठं विधान, सूत्रांची माहिती. शहांच्या विधानानं फडणवीसांनी त्याग केल्याचे संकेत दिल्याच्या चर्चा. दिल्लीच्या वजीरानं मिंढे आणि त्यांच्या गटाला त्याग शब्दाचं महत्त्व सांगितलंय. खेळ सुरू झाला, लक्षात ठेवा. शिंदे गटाला भाजप एक जागेसाठी लढवणार, अंबादास दानवेंचं ट्विट. मुख्यमंत्र्यांनी मोठ्या पक्षाला जास्त वाटा दिला पाहिजे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. मोठ्या पक्ष असल्यामुळे आम्ही मागण्या शिंदेंकडे केल्यात, बावनकुळेंचं विधान. मुंबईत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक. सीएम शिंदे आणि अजित पवार आज दिल्लीला जाण्याची शक्यता. फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत जाणार. जागा वाटपासाठी शहांची तिन्ही नेत्यांसोबत अंतिम बैठक होण्याची शक्यता. काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची आज दिल्लीत बैठक. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. 17 ऑक्टोबरला काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता. अजित पवार गटाची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर होणार. दादा गटाच्या पहिल्या यादीत कुणाला उमेदवारी 2 दिवसात कळणार, सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीचा जागा वाटप आज जाहीर होणार. महाविकास आघाडीची पहिली यादी आज येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. 18 किंवा 19 ऑक्टोबरला शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार. पहिल्या यादीतील उमेदवारांची नावं जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार. उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, तर 4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची ही घोषणा. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 तारखेला निकाल. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर जागा रिक्त. विधानसभेच्या निवडणुकीत पिपाणी चिन्हावर बंदी नाही. पिपाणी चिन्ह आणि तुतारी चिन्हात फरक. शरद पवार गटाची पिपाणी चिन्ह हटवण्याची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली. जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात. जाहीरनाम्याऐवजी अंमलबजावणी आराखडा असं स्वरूप असणार. 30 सदस्यांची जाहीरनामा समिती स्थापन. पक्षाकडे सूचना पाठवण्याचं नागरिकांना आवाहन. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाणांना उमेदवारीची शक्यता. लोकसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसचा विजय निश्चित. जिल्हा काँग्रेसकडून माझ्या नावाचा ठराव. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. सिंदखेड राजा येथे आज कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यात अजितदादांचे आमदार राजेंद्र शिंगणे आपली भूमिका जाहीर करणार. शिंगणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा. अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंच्या प्रवेशाला पुतणी गायत्री शिंगणेंचा विरोध. पक्षफुटीनंतर आम्ही पक्षासोबत राहिलो, गायत्री शिंगणेंचं वक्तव्य. तर अपक्ष लढण्याचाही दिला इशारा. 2019ला राष्ट्रवादीनं मला बळीचा बकरा केला. शरद पवार गटाचे नेते संजय निंबाळकरांचा आरोप. पक्षाकडे माणूस नव्हता म्हणून मला तिकीट दिलं होतं, संजय निंबाळकर यांचं वक्तव्य. अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढवण्याची शक्यता. तर अनिल देशमुख दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता. सलील देशमुखांकडून काटोलसोबत वरुड, मोर्शी आणि आर्वी मतदारसंघाचीही चाचपणी. भाजपवर नाराज असलेले संजय काकडे आज मुंबईत देवेंद्र फडणवीसांना भेटणार. संजय काकडे तुतारी हाती घेणार असल्याच्या रंगल्या होत्या चर्चा. फडणवीसांच्या भेटीनंतर संजय काकडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष. माजी आमदार विनय नातू यांचे प्रोफाईल स्टेटस चर्चेत. कहो दिल से डॉक्टर नातू फिरसे अशा आशयाचे स्टेटस. गुहागरमधून भाजपचे विनय नातू इच्छुक. गुहागरमधून शिंदेच्या शिवसेनेकडून विपुल कदम यांचं नाव चर्चेत. साताऱ्याच्या वाईत आज शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा. मेळाव्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे उपस्थित राहणार. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना पदावरून हटवण्याची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली. रश्मी शुक्लांची नियुक्ती कायदेशीर. निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप करण्यास नकार. अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता. मराठा, मुस्लिम, धनगर, आदिवासी आरक्षणाबाबत सरकार अपयशी. सतीश चव्हाणांची महायुती सरकारच्या कारभारावर टीका. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची पुन्हा नियुक्ती. चाकणकरांना पुढील 3 वर्षांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा निर्णय. महिला आणि बाल विकास विभागाकडून आदेश जारी. खासदार अनिल देसाईंच्या विरोधातील याचिका अखेर निकाली. अनिल देसाईंच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका योग्य स्वरूपात दाखल न केल्यामुळे हायकोर्टानं याचिका फेटाळली. विधानसभा निवडणुकीसाठी हे तयार हम. यशोमती ठाकूर यांच्याकडून विश्वास व्यक्त. तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणताही तिढा नाही, ठाकूर यांचं विधान.
अभिनेता सलमान सोबत जवळीक हेच सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण असल्याची अधिक शक्यता. मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानंतर प्राथमिक निष्कर्ष. अटकेतील सर्व आरोपी वेगवेगळ्या पद्धतीनं बिश्नोई गँगच्या संपर्कात. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा पुण्यात कट शिजला. 3 महिन्यांपूर्वी आरोपींकडून सुरू करण्यात आली होती तयारी. बाबा सिद्दीकींच्या घराची अनेक वेळा रेकी. आरोपी शिवकुमारनं मोठमोठ्या लग्नात हवेत गोळीबार करून बंदुकीचं प्रशिक्षण घेतलं. मुंबई पोलिसांच्या चौकशीत आरोपींचा खुलासा. अशाच पद्धतीने शिवकुमारनं प्रशिक्षण घेतल्याचा आरोपींचा खुलासा. वाशिममध्ये तूर पिकाच्या बाजारभावात घसरण. तुरीचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. तुरीला प्रति क्विंटल 8,570 रुपयांचा दर. जिंतूर तालुक्यातील फासलेगाव येथे वीज कोसळल्यानं एकाचा मृत्यू. बांधकामाच्या ठिकाणी वीज कोसळल्यानं 6 जण जखमी. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील वाटेफळ गावात संत बाळूमामा पालखीची मिरवणूक. 10 जेसीबीच्या माध्यमातून 3 टन किलो भंडाऱ्याची उधळण. सोलापुरातील माढेश्वरी देवीच्या 3 दिवसीय यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. रात्री 12 वाजता देवीचा ऐतिहासिक परंपरा असलेला छबिना उत्सव देखील पार पडणार. बहुप्रतीक्षित परभणी बसपोर्टच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण. आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न. परभणीकरांमध्ये आनंदाचं वातावरण. विधानसभा निवडणूक जाहीर होताच रायगड प्रशासकीय यंत्रणा सज्ज. जिल्ह्यात 51,612 नवमतदार पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क. 2,600 पोलीस कर्मचारी, 500 होमगार्डही सज्ज. दक्षिण रायगडमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी. भात कापणी हंगाम सुरू झाला तरी पाऊस थांबत नसल्यानं शेतकरी चिंतेत. यंदा मोसमी पावसाची महाराष्ट्रासह देशातून माघार, तर दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय. ठाणे महापालिकेने 10 दिवसात तब्बल 150 निविदा काढल्या. पायवाटा, शौचालय बांधणं, रस्ते दुरुस्त इत्यादी कामांच्या निविदा मागल्याची माहिती. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका अल्पवयीन मुलाच्या ट्विटमुळे विमानांमध्ये बॉम्बची अफवा. मित्राला गुन्ह्यात अडकवण्यासाठी खोटा संदेश केल्याचं उघड. मुलगा छत्तीसगडमधील असल्याची माहिती. मुंबई ठाण्यातील झोपडपट्टीधारकांना दिलासा. खरेदी विक्री व्यवहार नियमित करण्यासाठी अभय योजना. झोपडीचे अनधिकृतपणे झालेले खरेदी विक्री व्यवहार नियमित करण्याचा राज्य सरकारकडून निर्णय. टोल माफीच्या खर्चातून एसटीची सुटका. मुंबईतील 5 प्रवेशद्वारावरून जाणाऱ्या बसला टोल भरावा लागणार नाही. कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार. दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना 19,500 रुपये बोनस. कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. पुणे शहरासाठी 1,000 नव्या ई-बसचा प्रस्ताव. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाठपुरावा. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांच्याकडे प्रस्ताव. बोपदेव घाटातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी दारू आणि गांजाचं सेवन केलं होतं. तांत्रिक तपासात अडथळे आणण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाईल संच फ्लाईट मोडवर ठेवल्याची माहिती. पुण्यासह पिंपरी चिंचवडवर इंधन टंचाईचं सावट. पेट्रोलियम कंपन्यांकडून मागण्या मान्य होत नसल्यामुळे आंदोलन. पंपचालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा.